की धार्मिक थोतांडांमधून समाजाला बाहेर काढणं, हेच त्यांनी आपलं मुख्य ध्येय ठेवलं सगळ्या संतांनी. आणि जेणेकरून माणसाने आपली प्रगती साधावी, पण जर तो देवदेव करत बसला, चमत्कारांवर विश्वास ठेवत बसला, तर त्याचा सत्यानाश अटळ आहे. हे आपल्या संतांनी सांगितलं. अगदी चक्रधर स्वामींपासून ते अगदी गाडगे महाराज यांच्यापर्यंत सगळ्यांनी हेच सांगितलं. तर हे सांगणाऱ्या संतांना सुद्धा काही लोकांनी टाळकुटे म्हणून हिणवलं. संतांना टाळकुटे म्हणून कोणी हिणवले? संतांना टाळकुटे म्हणजे टाळ वाजवणारे, कमी दर्जाचे म्हणून हिणवण्याचा प्रकार विशेषतः संत तुकाराम यांच्या बाबतीत दिसून येतो. त्या काळात काही कट्टर ब्राह्मण आणि धर्मसंस्थेचे रक्षक संतांच्या भक्ती चळवळीला कमी लेखत असत. तुकाराम महाराज कीर्तन भजन करत, टाळ वाजवत लोकांमध्ये समता, भक्ती आणि साधेपणाचा संदेश देत होते. त्यामुळे काहींनी त्यांना टाळकुटे असे हिणवले. म्हणजे फक्त टाळ वाजवणारे, गंभीर धर्मज्ञान नसलेले असा टोमणा. पण प्रत्यक्षात संत तुकाराम यांची अभंग रचना अत्यंत गहन आणि तत्वज्ञानपूर्ण आहे. त्यांनी समाजातील ढोंगीपणा, जातीभेद यावर कठोर टीका केली. म्हणूनच विरोधकांकडून अशा प्रकारचे अपमानजनक शब्द वापरले गेले. थोडक्यात टाळकुटे हा शब्द संतांच्या विरोधकांनी, विशेषतः परंपरावादी लोकांनी संत तुकारामांसारख्या वारकरी संतांना कमी लेखण्यासाठी वापरला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज हे पुस्तक तुम्ही वाचलत का? हे जे आपलं सदर आहे. तर तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आजचं पुस्तक माहीत आहे. आजच्या पुस्तकाचं शीर्षक आहे सच्ची रामायण, पेरियार ई.व्ही. रामासामी. तर यांनी लिहिलेलं हे सच्ची रामायण हे पुस्तक मधुश्री पब्लिकेशनने आपल्यासमोर आणलंय. ते प्रकाशक आहेत या पुस्तकाचे. आणि या पुस्तकाची किंमत आहे फक्त ₹250. पण मित्रांनो, या ₹250 तुमच्या हाती जो ऐवज लागणार आहे, तो अप्रतिम आहे आणि तो संग्रही असावा असा ऐवज आहे. सध्या आपण महाराष्ट्रभर जे काही चाललेलं आहे ते बघतोच आहोत. आता नुकतंच बागेश्वर महाराज यांनी अकलेचे तारे तोडले. त्याच्या आधी कोश्यारी यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले होते. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात. आता ते काय वक्तव्य आहेत त्यांची, ते तुम्ही स्वतः सर्च करा Googleला जाऊन. अ, आता काही दिवसांपूर्वी गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दलही थोडासा वाद झाला. तर हे सगळे वाद मी आता इथे डिटेलमध्ये सांगत बसणार नाही. तर तुम्ही हे चेक करा Googleला जाऊन. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि उठसूट त्यांच्याविषयी जे काही बरळलं जातं अशा अ, लोकांकडून, आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांची अस्मिता दुखावणं किंवा उगाचच त्याला थोडंसं, कारण काय होतं ना, सत्ताधारी पक्ष या सगळ्यांना आवर घालू शकतो, पण ते तसं करताना दिसत नाही. मग उगाचच अशी वक्तव्य आल्याच्या नंतर जनमानसामध्ये आक्रोश निर्माण होणं. त्यांनी आपली कामं जी रोजची काही असतात ती बाजूला ठेवून आंदोलन करणं, आणि यामुळे काय होतं, वातावरण समाजातलं कलुषित होत राहतं. सत्ताधारी पक्षाकडे तो अधिकार आहे की अशा लोकांना चाप लावणं वेळीच. पण ते करताना तसं दिसत नाहीये, आणि त्यामुळे अशी बरळणारी जी लोकं आहेत ना, ते आणखी ते तोंड सोडतायत आणि बडबडत चाललेले आहेत. तर थोडंसं हे मी तुम्हाला का सांगतोय, हे तुम्ही Googleला सर्च कराच, की ही लोकं काय बडबडतायत वगैरे. बागेश्वर महाराज, कोश्यारी किंवा आता जे संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाबाबत जे वक्तव्य केलं, जो एक फोन कॉल आहे त्यांचा, तो पण तुम्हाला नेटवर अवेलेबल होईल.
त्या शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत त्यांना केलेला फोन कॉल. आणि मग त्यानंतर बुद्धिजीवींनी महाराष्ट्रात घेतलेली भूमिका त्या पुस्तकाच्या टायटलबद्दल. मग काही लोकांनी असं सांगितलं, की शिवाजी कोण होता या टायटलवरती जर आक्षेप आहे, तर मग प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी असं टायटल असलेलं एक पुस्तक आहे. तर ही जी टायटल्स दिली गेली आहेत, ती टायटल्स त्या विचारवंतांकडून का दिली गेली आहेत? ते पुस्तक वाचा आणि समजून घ्या, असं विचारवंतांचं म्हणणं आहे. तर आता ते वाद तुम्ही बघत आलाच असाल वेगवेगळ्या माध्यमातून. तर ज्यांनी नाही पाहिले त्यांनी ते चेक करा. आणि हे सगळं मी का बोलतोय? आजच्या थोडं पुस्तकाविषयी ते मला तुम्हाला सांगायचंय. कारण पेरियार जे आहेत पेरियार ई.व्ही. रामासामी या विचारवंतांनी समाजाच्या प्रगतीसाठी थोडं काय म्हणतात ना, धार्मिक थोतांडांमधून जे आपल्याकडे महाराष्ट्रात सगळ्या संतांनी काम केलं, की धार्मिक थोतांडांमधून समाजाला बाहेर काढणं, हेच त्यांनी आपलं मुख्य ध्येय ठेवलं सगळ्या संतांनी. आणि जेणेकरून माणसाने आपली प्रगती साधावी. पण जर तो देवदेव करत बसला, चमत्कारांवर विश्वास ठेवत बसला, तर त्याचा सत्यानाश अटळ आहे. हे आपल्या संतांनी सांगितलं. अगदी चक्रधर स्वामींपासून ते अगदी गाडगे महाराज यांच्यापर्यंत सगळ्यांनी हेच सांगितलं. तर हे सांगणाऱ्या संतांना सुद्धा काही लोकांनी टाळकुटे म्हणून हिणवलं. संतांना टाळकुटे म्हणून कोणी हिणवले? संतांना टाळकुटे म्हणजे टाळ वाजवणारे, कमी दर्जाचे म्हणून हिणवण्याचा प्रकार विशेषतः संत तुकाराम यांच्या बाबतीत दिसून येतो. त्या काळात काही कट्टर ब्राह्मण आणि धर्मसंस्थेचे रक्षक संतांच्या भक्ती चळवळीला कमी लेखत असत. तुकाराम महाराज कीर्तन भजन करत, टाळ वाजवत लोकांमध्ये समता, भक्ती आणि साधेपणाचा संदेश देत होते. त्यामुळे काहींनी त्यांना टाळकुटे असे हिणवले. म्हणजे फक्त टाळ वाजवणारे, गंभीर धर्मज्ञान नसलेले असा टोमणा. पण प्रत्यक्षात संत तुकाराम यांची अभंग रचना अत्यंत गहन आणि तत्वज्ञानपूर्ण आहे. त्यांनी समाजातील ढोंगीपणा, जातीभेद यावर कठोर टीका केली. म्हणूनच विरोधकांकडून अशा प्रकारचे अपमानजनक शब्द वापरले गेले. थोडक्यात टाळकुटे हा शब्द संतांच्या विरोधकांनी, विशेषतः परंपरावादी लोकांनी संत तुकारामांसारख्या वारकरी संतांना कमी लेखण्यासाठी वापरला. तर अशा लोकांच्या अकला काढत बसण्यापेक्षा आपण थेट आपल्या आजच्या विषयाकडे वळूयात. तर पेरियार ई.व्ही. रामासामी यांचं सच्ची रामायण हे पुस्तक. मी याबद्दल काही बोलणार नाही. एकतर काय होतं, हे पुस्तक तुम्ही वाचलत का? हे आपलं सदर जे आहे त्यामध्ये मी पुस्तकांची समीक्षा करत नाही. मला ते आवडलेलं असतं. ते 4 लोकांपर्यंत पोहोचावं आणि ह्या प्रकाशकांकडून वगैरे कोणत्याही पद्धतीचा मोबदला न घेता मी हे काम करत असतो. की मला वाटतं की 4 लोकांपर्यंत माझा जो काही अबलक एंटरटेनमेंटचा ऑडियन्स आहे त्यांना हे पुस्तक कळलं पाहिजे. त्यामुळे आपण आतापर्यंत बरेच जवळ-जवळ 10 एक पुस्तकांचे व्हिडिओ मी केलेले आहेत. तर त्यामध्येच आजचं पुस्तक आहे सच्ची रामायण, पेरियार ई.व्ही. रामासामी. अ, याचे संपादक आहेत प्रमोद रंजन. अनुवाद जो आहे या पुस्तकाचा पुस्तकापासून मूळ लिखाणापासून जे मराठीत अनुवाद केलंय ते डॉक्टर सागर भालेराव यांनी. तर मधुश्री पब्लिकेशनचं प्रकाशन आहे. तर मी थोडंसं तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतो. जसं हे पुस्तक उघडल्याच्या नंतर इथे या एक धर्म आणि विश्वदृष्टी या पुस्तकाबद्दलचा एक फोटो आहे आणि त्याच्या खाली पेरियार ई.व्ही. रामासामी, पेरियार ई.व्ही. रामासामी यांच्याबद्दल काही ओळी लिहिल्या आहेत. त्या मी वाचून दाखवतो. म्हणजे ज्यांना अजिबातच पेरियार रामास्वामी यांच्याबद्दल माहीत नाहीये, म्हणजे ज्यांना पेरियार ई.व्ही. रामासामी यांच्याबद्दल काहीच माहीत नाहीये, त्यांच्यासाठी मी ह्या ओळी वाचतोय. 17 सप्टेंबर 1879 ही त्यांची जन्मतारीख आहे आणि त्यांचा मृत्यू दिन जो आहे तो 24 डिसेंबर 1973 आहे. तर 20व्या शतकातील एक महान विचारक आणि दार्शनिक म्हणून पेरियार ओळखले जातात. भारतीय समाजाला आधुनिकीकरणाकडे जाण्याचा मार्ग दाखवणाऱ्या दार्शनिकांपैकी ते एक होते. उत्तर भारतीय ब्राह्मणी परंपरेला नाकारून दक्षिण भारतात आत्मसन्मान रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला.
द्रविडी राजकारणाचा पाया रचणारे ते एक थोर समाजसेवक होते. सच्ची रामायण ही पेरियारांची सर्वात बहुचर्चित आणि वादग्रस्त अशी साहित्य कृती आहे. रामायण हा एक राजनैतिक ग्रंथ आहे असे पेरियार मानत. त्यांची तर्क पद्धती, शैली आणि अभिव्यक्ती लक्षात घेता जून 1970 साली युनेस्कोने आधुनिक युगाचा मसीहा, दक्षिण-पूर्व आशियाचा सॉक्रेटिस, सामाजिक सुधारणावादी आंदोलनाचे पितामह, कर्मठ रूढी परंपरांचे कट्टर विरोधक अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे. कोणी केलाय तो गौरव? युनेस्कोने केलेला आहे. तर असे हे पेरियार ई.व्ही. रामासामी. तर आता मी काय करतो, मलपृष्ठावरती जे काही लिहिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. माझं काम काय असतं या व्हिडिओमध्ये, की हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणं, तुम्हाला प्रोव्होक करणं, की हे पुस्तक वाचा. तर त्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी मी वाचून दाखवत असतो. तर आता मलपृष्ठावर काय लिहिलंय या पुस्तकाच्या ते मी वाचून दाखवतो. सच्ची रामायण हे पेरियार ई.व्ही. रामासामी नायकर यांचे सर्वाधिक चर्चेत असलेले आणि वादग्रस्त पुस्तक आहे. पेरियार रामायणाला एक राजकीय ग्रंथ मानत. ते म्हणत की दक्षिणेतील अनार्य लोकांवर उत्तरेतील आर्यांनी मिळविलेल्या विजयाला आणि वर्चस्वाला अधोरेखित करण्यासाठी रामायण लिहिले गेले. सोबतच ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांचे आणि स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व निर्माण करण्याचे हे एक साधन आहे असे ते मानत. रामायणातील मूळ आशय उलगडण्यासाठी पेरियार यांनी वाल्मिकी रामायण आणि इतर रामकथांचे अनुवाद जसे की कंब रामायण, तुलसीदास रामायण, रामचरितमानस, बौद्ध रामायण, जैन रामायण इत्यादींचा जवळपास 40 वर्षांहून अधिक काळ सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी रामायण पारिरंगल रामायण पारिरंगल रामायणातील पात्रे असं कंसात दिलेलं आहे. या पुस्तकात रामायणाची टीकात्मक समीक्षा केली. हे पुस्तक 1944 मध्ये तमिळ भाषेत प्रकाशित झाले. त्याची इंग्रजी आवृत्ती 1959 साली द रामायण अ ट्रू रीडिंग या नावाने प्रकाशित झाली. उत्तर भारतातील लोकप्रिय बहुजन कार्यकर्ते ललई सिंग यादव यांनी 1968 साली हे पुस्तक हिंदीत सच्ची रामायण नावाने प्रकाशित केले. 9 डिसेंबर 1969 रोजी तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने त्यावर बंदी घातली आणि पुस्तके जप्त केली. या बंदीच्या आणि जप्तीच्या विरोधात ललई सिंग यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि खटला जिंकला सुद्धा. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. 16 सप्टेंबर 1976 रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणावर उत्तर प्रदेश सरकार विरोधात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने निकाल दिला. या पुस्तकात द रामायण अ ट्रू रीडिंग या पुस्तकाचे मराठी भाषांतर देण्यात आले आहे. यासह सच्ची रामायण आणि पेरियार यांचे चरित्र यावर आधारित लेख देखील देण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याचे महत्व अधिकच वाढले आहे. भारताच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक महत्वाचे पुस्तक आहे. आलं का लक्षात मित्रांनो? त्यामुळे हे पुस्तक घ्या तुम्ही. कुठल्याही आपल्या जर तुम्ही मी मुंबईत राहतो. मुंबईत राहत असाल, कुठेही जा तुम्ही. तुमचे पुस्तक जसं आता पुण्यात तुम्ही राहत असाल, तर तिकडे कुठलं जे काय असेल पुस्तकांचं दुकान, तर तिथे जा. मुंबईसारखं आता मी ठाण्याच्या मॅजेस्टिकमधून हे विकत घेतलं. तर असं हे पुस्तक आहे. आपण काय करू, की एक या पुस्तकातलं जे सागर भालेराव म्हणजे ज्यांनी हे पुस्तक अनुवाद ज्यांनी केलाय, तर त्यांचं मनोगत आहे इथे. तर मी ते वाचून दाखवतो. मनोगत सागर भालेराव यांचं. आलं का लक्षात?
सागर भालेराव यांचं मनोगत मी वाचतोय. जरा नीट लक्ष देऊन ऐका. फुले, आंबेडकर, पेरियार. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचे खतपाणी घालणारे सुधारक मुबलक प्रमाणात मिळाले म्हणून महाराष्ट्राची जमीन नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उपक्रमांसाठी तयार होऊ शकली. भक्ती परंपरा, वारकरी परंपरा आणि नंतर फुले, शाहू, आंबेडकरी विचारांनी इथल्या समाजाला काय चुकीचं, काय बरोबर हे समजण्यासाठी आवश्यक असलेलं विवेकपण दिलं. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा फुले यांचं नाव घ्यावं लागेल. निर्मिकाने सर्व मानव जातीला जन्मतःच समान अधिकार दिले आहेत, किंवा कुणा एका वर्गाला जाती धर्माच्या आधारे कुणा दुसऱ्या वर्गावर अन्याय करता येणार नाही असा मानवतावादी दृष्टिकोन महात्मा फुलेंनी मांडला. जाती व्यवस्था ही ईश्वर निर्मित नसून वरिष्ठ वर्णांकडून धूर्तपणे ती शूद्राती शूद्रांवर लादली गेली असं ते म्हणत. त्यामुळे त्यांनी सरळ आर्य ब्राह्मणांना जाब विचारायला सुरुवात केली. पुढे फुलेंची परंपरा राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारली खरी, पण वेळेनुसार त्या भूमिकेत काही महत्वाचे बदल देखील केले. राजर्षी शाहू महाराजांसोबत तत्कालीन ब्राह्मणांनी केलेला दुर्व्यवहार त्यांच्या जिव्हारी लागणं स्वाभाविक होतं. शाहू महाराजांनी बहुजनांना पौरोहित्य शिकवणाऱ्या संस्था तसेच शैक्षणिक संस्था देखील काढल्या. यासोबत अस्पृश्यांना सामाजिक न्याय, सामाजिक सन्मान मिळावा यासाठी आरक्षणाची सोय केली. त्यांच्या या सगळ्या कृतीमागे वेदोक्त प्रकरण होतं. पुढे ब्राह्मणेतर, आता वेदोक्त प्रकरण काय होतं ते तुम्ही सर्च करा नेटवर. पुढे ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात झाली आणि गावगाड्यातल्या वरिष्ठ वर्गाची त्यावर पकड राहिली. याच कारणामुळे डॉक्टर आंबेडकरांना दलितांचं स्वतंत्र आंदोलन उभं करावं लागलं. फुलेंना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांचा लढा देखील बघत होते आणि ब्राह्मणवादाचे विष अस्पृश्य समाजाला अंधकारात लोटत आहे याची स्वतः अनुभूतीही घेत होते. केवळ अस्पृश्यता निर्मूलन करून भागणार नाही, तर जाती व्यवस्थेचं निर्मूलन व्हायला हवं यासाठी ते आग्रही होते. प्रसंगी महात्मा गांधींच्या विरोधात दंड ठोकून मैदानात उतरण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. या गुलामगिरीच्या गर्तेतून निघायचं असेल तर हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींवर प्रहार केला पाहिजे, त्याला शिंगावर घेतलं पाहिजे, हे डॉक्टर आंबेडकर पूर्णपणे जाणून होते. या सगळ्या लढ्यात त्यांनी आपली विनयशीलता कायम ठेवली. महाराष्ट्र या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार राहिला आहे. डॉक्टर आंबेडकर जेव्हा महाराष्ट्रात ब्राह्मण्यवादी शक्तींशी दोन हात करत होते, तेव्हा दक्षिणेत पेरियार हे देखील जाती अंताच्या चळवळीसाठी जीवाचं रान करत होते. महाराष्ट्राला फुलेंनी आणि शाहूंनी दिलेला वारसा डॉक्टर आंबेडकर नव्या ढंगाने पुढे नेत होते. तर तामिळनाडू पेरियार हे पहिल्यांदाच आर्य म्हणजेच ब्राह्मणशाहीच्या वर्चस्ववादी प्रवृत्ती विरोधात सामाजिक चळवळ उभी करत होते. साहजिकच हा विरोध कमालीचा कडवा होता. महाराष्ट्रात जेधे जवळकरांना ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याची फोड करून डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा सांगितली, तेव्हा खऱ्या अर्थाने समतेची चळवळ वैचारिक अंगाने जोर धरू लागली. तामिळनाडूत मात्र पेरियार यांनी आर्य द्रविड संघर्षाला सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक असं परिमाण जोडलं आणि ब्राह्मणेतर चळवळीला सुरुवात केली. महात्मा फुलेंच्या मॉडेलशी पेरियार यांचं मॉडेल अनेक ठिकाणी साधर्म्य सांगतं. पेरियार यांनी या चळवळीला स्वाभिमान चळवळ हे नाव दिलं. रामायणासारख्या कथा या ब्राह्मण लोकांनी आपली पोटं भरण्यासाठी रचलेल्या भाकड कथा आहेत असं ते म्हणत. दक्षिणेतील जनतेला असुर, राक्षस अशी तुच्छतापूर्ण विशेषणं लावून त्यांना नामोहरम केलं गेलं आणि द्रविड संस्कृतीचा प्रतिनिधी असलेल्या रावणाला जाणून बुजून बदनाम केलं गेलं, असे पेरियार यांनी वेळोवेळी सोदाहरण स्पष्ट केले आहे. डॉक्टर आंबेडकरांनी देखील रिडल्स इन हिंदुझम या त्यांच्या पुस्तकात राम आणि कृष्ण या पात्रांवर टिप्पणी केली आहे.
या पुस्तकामुळे महाराष्ट्रात किती गहजब झाला हे आपण सगळे जाणतात. पेरियार यांच्या सच्ची रामायणवरही अशाच प्रतिक्रिया उमटल्या. उत्तर प्रदेश सरकारने त्याच्यावर बंदीही आणली. पुढे अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. आपल्या पूर्वजांवर झालेल्या अत्याचारांबद्दल लिहिणं, बोलणं हा देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि ते रोखलं जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने सांगितलं. भारताला वैदिक अवैदिक संघर्षाची परंपरा नवी नाही. महात्मा फुलेंनी देखील आर्य अनार्य हा वाद आणि संघर्ष यांच्या लिखाणातून मांडला. आर्यांचा सत्ता संघर्ष, सांस्कृतिक वर्चस्ववाद हे सगळं काही आज सार्वजनिक अवकाशात बोललं जात आहे. त्यावर विपुल लिखाण सुद्धा होत आहे. ब्राह्मण्यवादी शक्तींशी लढताना पेरियार आणि डॉक्टर आंबेडकर यांचे विचार समजून न घेता पुढे जाता येणार नाही. परिवर्तनवादी चळवळीत आपले शत्रू नेमके कोण आहेत हे ओळखण्यात या दोघांनीही चूक केली नाही. खरं तर डॉक्टर आंबेडकर हे महाराष्ट्राचे पेरियार होते आणि पेरियार हे दक्षिणेतील आंबेडकर होते, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. परंतु भाषेची अडचण किंवा अन्य कारणांमुळे महाराष्ट्राच्या जनतेला पेरियार यांचे विचार आणि चळवळ काल परवापर्यंत समजून घेता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पेरियार यांचं लिखाण आणि भाषण मुख्यत्वे तामिळ भाषेत होतं. बऱ्याच कालावधीनंतर त्यांचे विचार इंग्रजी भाषेत प्रकाशित होऊ लागले. आश्चर्य म्हणजे हिंदी भाषेतही त्यांचे विचार साहित्य म्हणावं तितकं उपलब्ध नाही. प्रादेशिक भाषांमध्ये तर त्यांच्या लिखाणाची वानवा आहेच. अनेक जण पेरियार यांना हिंदी भाषेचे विरोधक म्हणूनही ओळखतात. परंतु पेरियारांसारखा एक वैचारिक माणूस का कुठल्या भाषेला विरोध करीत? त्यांचा विरोध हिंदी भाषेला नव्हता, तर हिंदी भाषेच्या माध्यमातून उत्तर भारतीय ब्राह्मणांनी चालवलेल्या सांस्कृतिक वर्चस्ववादाला होता. हिंदी भाषेला विरोध करायचाच असता तर स्वतःच साहित्य हिंदी भाषेत प्रकाशित करण्याची अनुमती ललईसिंग यादव आणि चंद्रिका प्रसाद जिज्ञासू यांना त्यांनी दिलीच नसती. याही गोष्टींचा उलगडा आणि तथ्यांची तपासणी या निमित्ताने व्हायला हवी. राजकीय सत्ता मिळवणं हे पेरियार यांचं उद्दिष्ट नव्हतं. त्यांच्या जस्टिस पार्टीने कुठलीही निवडणूक लढू नये असा ठरावच केला होता. सांस्कृतिक सत्ता हस्तगत केली म्हणजे राजकीय सत्ता आपोआप मिळते हे पेरियार यांना ठाऊक होतं. याच चळवळीचा परिपाक म्हणून तमिळनाडूत द्रविडी परंपरेशी नातं सांगणारा राजकीय पक्ष आपलं महत्वाचं स्थान आजही टिकवून आहे. मात्र महाराष्ट्रात तसा प्रयोग करता आला नाही. महात्मा फुलेंनंतर सत्यशोधक समाजाची परंपरा क्षीण होत गेली. प्रस्थापित जाती आपापसात भांडत राहिल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या अकाली निधनाने रिपब्लिकन चळवळीचीही फरफट झाली. 70च्या दशकात दलित पॅन्थर सारखी एक आक्रमक संघटना सांस्कृतिक संघर्षासाठी मैदानात उतरली खरी, पण या चळवळीला देखील म्हणावं तितकं यश आलं नाही. खरं तर पेरियार देखील याच ताकदीने मैदानात उतरले होते. त्यांची आंदोलनाची स्टाईल विद्रोहीच होती. सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तींची तोडफोड, रामसीतेच्या प्रतिमांचं दहन असे कार्यक्रम त्यांच्या अजेंड्यावर होते. ब्राह्मणी व्यवस्थेला शिंगावर घेण्याची त्यांची कार्यपद्धती होती. पेरियारांचं हे आंदोलन दक्षिणेत यशस्वी ठरलं कारण त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही. आर्य अनार्य वैदिक अवैदिक संघर्षात त्यांनी सत्ता संघर्ष येऊ दिला नाही. अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थर चळवळीच्या मॉडेल सोबतच पेरियारांचं स्वाभिमानी मॉडेल महाराष्ट्रातल्या दलित आणि सर्वहारा वर्गासाठी लढणाऱ्या इतर चळवळींनी स्वीकारलं असतं तर नक्कीच एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. भाषेचं अडसर हे कारण असलं तरी महाराष्ट्राचा सांस्कृतिक अवकाश हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ब्राह्मण्यवादी लोकांच्या हातात राहिला. त्यामुळे जाणून बुजून दक्षिणेतल्या इतक्या मोठ्या आंदोलनाकडे लक्ष दिलं गेलं नाही असं म्हणता येईल. त्यामुळे विविध भाषिक समाज सुधारकांचा अभ्यास करताना आजच्या पिढीला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेरियार यांच्याबद्दल आकर्षण असलं, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा असली तरीही त्यांचं साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध नाही. ज्या काही प्रतिरोधाच्या सांस्कृतिक चळवळी दक्षिणेत सुरू आहेत त्यांच्याशी महाराष्ट्रातले परिवर्तनवादी लोक आपलं नातं सांगतात खरं, पण त्यामागचा इतिहास, त्यामागचे संकेत आणि रूपक अनेकांना ठाऊक नसतात. अलीकडे काला
कर्णन अशा दक्षिणेकडल्या चित्रपटांबद्दल आपण खूप काही बोलतो, पण त्याच्या मागे असलेली आपली समज आणि दृष्टी ही केवळ आंबेडकरी असते. पेरियारांच्या दृष्टीने आपण हा सिनेमा, साहित्य, नाटक समजून घेऊ शकत नाही, कारण त्या विचारांशी आपण परिचित नाही. मेहनत का रंग काला हा काला चित्रपटातला संवाद अनेकांच्या ओठांवर असतो, पण त्यामागे पेरियारांची ब्लॅक शर्ट व्हॉलेंटियर फोर्स ही चळवळ आहे, ज्या चळवळीने आर्यांच्या वैदिक परंपरेचा कडाडून निषेध केला आणि काल्पनिक रामायण कथा त्यातील पात्रांची जाहीरपणे चिरफाड करायला सुरुवात केली. असे अनेक संदर्भ आपण समजून घेऊ शकत नाही, कारण आपल्याला पेरियारांचे विचार, त्यांची आंदोलनं अवगत नाहीत. तामिळनाडूत स्वाभिमान चळवळ त्यांनी जनतेच्या अस्मितेची चळवळ बनवली. महाराष्ट्रातील डॉक्टर आंबेडकरांचा लढा हा देखील स्वाभिमानाचा लढा होता. काँग्रेसच्या व गांधींच्या भूमिकेबद्दल डॉक्टर आंबेडकर आणि पेरियार दोघांनीही शंका व्यक्त केली होती. प्रतिकात्मक कार्यक्रम, भाषणं, दौरे यांच्या पलीकडे जाऊन आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करण्याची कोणाचीही तयारी नव्हती. पेरियारांनी दक्षिणेत स्वाभिमान विवाह ही संकल्पना विकसित केली, जी सत्यशोधक विवाह पद्धतीशी साधर्म्य सांगणारी होती. बहुजनांच्या सण समारंभात, उत्सवात ब्राह्मणी संस्कृतीचं, रूढी परंपरांचं होणारं अतिक्रमण मोडून काढण्याचा हा पेरियारांचा प्रयत्न होता. 1940 साली जस्टिस पार्टीच्या अधिवेशनात पेरियार यांनी एक ठराव पास केला. द्रविड लोकांनी आपली ओळख हिंदू म्हणून सांगू नये, अशा आशयाचा हा ठराव होता. आम्हा द्रविड लोकांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, असं ते सांगत होते. डॉक्टर आंबेडकरांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर पेरियार हे विचार मांडत होते. अस्पृश्यता निवारणाची चळवळ महाराष्ट्रात जोर धरत होती आणि दक्षिणेत पेरियार या आंदोलनाला अनुमोदन देत होते. मुनिस्वामी पिल्लई शिवशंगमुगम यांच्यासारखे काही धार्मिक नेते दक्षिणेत डॉक्टर आंबेडकरांचा विरोध करत असताना पेरियार यांनी त्यांनाही खडे बोल सुनावले. महात्म्याची ओळख महात्म्यालाच होत असते, असं उगाचच म्हटलं जात नाही. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने पेरियारांना नाकारलं नसलं तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, असं म्हणता येईल. आज फुले आंबेडकरांना नाईलाजाने का होईना, पण सत्ताधारी असलेल्या कुठल्याही पक्षाला स्वीकारावं लागतं. अनिच्छेने का होईना, पण फुले आंबेडकरांचं गुणगान गावं लागतं. ही परिस्थिती पेरियारांच्या वाट्याला आली नाही, कारण पेरियार ब्राह्मण्यवादी राष्ट्रालाच विरोध करत होते. राष्ट्रवादाबद्दलही त्यांचे विचार वेगळे होते. भारताची राष्ट्रवादी प्रेरणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणांचं राजकारण आहे, असं ते म्हणत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र द्रविड राष्ट्राची मागणी केली. त्यांच्या या मागणीला सुरुवातीच्या काळात डॉक्टर आंबेडकर आणि बॅरिस्टर जीना यांनीही सहमती दर्शवली होती. इतिहासाच्या पानात पेरियार यांना खलनायक म्हणूनच रेखाटलं गेलं. त्यांच्याबद्दल भलं-बुरं लिहिणारे कोण होते हे वेगळं सांगायची गरज नाही. आजवर जे घडलं त्याच्यावर आता आपण टीका-टिप्पणीच करू शकतो, तेवढंच आपल्या हातात आहे. परंतु येणाऱ्या काळात काय करावं हे मात्र आपल्याला सुनिश्चित करता येईल आणि तसं करावं लागेल. भारतातीलच नव्हे तर जगभरातील परिवर्तनवादी चळवळींशी संबंधित साहित्य वेगवेगळ्या भाषात भाषांतरित व्हावं आणि त्याचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न करायला हवा. हिंदी भाषेत पेरियारांचं साहित्य आणण्याचं काम माझे मार्गदर्शक मित्र डॉक्टर प्रमोद रंजन आणि त्यांच्या टीमने केलं. त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. पेरियार यांचं हे संपादित साहित्य मराठीत अनुवाद करण्याची डॉक्टर रंजन आणि राधाकृष्ण प्रकाशनाने अनुमती दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. या निमित्ताने मराठी वाचकांना महाराष्ट्रातील वैचारिक चळवळी आणि दक्षिणेतील पेरियार यांचं आंदोलन व त्याचा सहसंबंध तपासून घेताना मदत होईल अशी आशा आहे. पेरियारांच्या साहित्याचा अनुवाद करताना तो कृत्रिम होऊ नये, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ लेखक राजा कांदळकर यांचेही खूप सारे धन्यवाद. अनुवाद करताना अनेक वेळा इंग्रजी साहित्याचाही संदर्भ घ्यावा लागला आणि उत्तर भारतीय परंपरेतील सांस्कृतिक अंगाने वापरले जाणारे शब्द, म्हणी, वाक्प्रचार देखील समजून घ्यावे लागले. त्यासाठी माझी सहचरी प्रियंका खरवार हिची देखील मदत झाली. त्याबद्दल तिचंही ऋण व्यक्त करणं मी गरजेचं समजतो. पेरियारांचं सच्ची रामायण सारखं एक स्फोटक पुस्तक छापण्याची जबाबदारी मधुश्री पब्लिकेशनचे शरद अष्टेकर यांनी घेतली, त्याबद्दल त्यांचेही आभार.
तसेच या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत चळवळीतला साथी श्याम एंगे याने वेळोवेळी साथ दिली, त्याचे देखील अनेक धन्यवाद. या सगळ्यांचे आभार मानत असताना अनुवादात काही चुका राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, याचंही मला भान आहे. दक्षिणेतल्या एका थोर समाज सुधारकाचे विचार सामान्य मराठी जनतेपर्यंत पोहोचावेत, हाच या पुस्तकाच्या निर्मितीमागचा हेतू आहे. सागर भालेराव यांचं मनोगत आपण ऐकलं. तर मित्रांनो, काही नाही, तुम्हाला तर बऱ्यापैकी लक्षात आलं असेल या पुस्तकाचा कंटेंट काय आहे तो. तर हे पुस्तक विकत घ्या. 250 उगाचच पुस्तक न वाचता जी लोक जे लोक उगाचच पुस्तक न वाचता जे लोक काहीतरी राडे करण्याच्या हेतूने काहीतरी बरळत असतात, त्यांच्या नादी लागू नका. आणि आपल्या तरुण पिढीला किती देवदेव करत ठेवायचं, त्यांना किती चमत्कारांवर विश्वास ठेवून हातावर हात ठेवून बसायला लावायचं, हे प्रत्येक पालकांनी ठरवायला पाहिजे. आणि विज्ञानवादी दृष्टिकोन प्रत्येक मुलाला दिला गेला पाहिजे. आता हे ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे बहुजन आणि ब्राह्मण हे काय प्रकरण आहे, हे सगळं तुम्ही नेटवर चेक करा. पेरियार स्वामी यांचं पुस्तक हे वाचा. सच्ची रामायण, पेरियार ई.व्ही. रामासामी. संपादक आहेत प्रमोद रंजन, अनुवाद डॉक्टर सागर भालेराव. आणि मधुश्री पब्लिकेशनचं पुस्तक आहे 250 रुपयाला, 250 रुपयाला. तर पुस्तक विकत घ्या आणि ते वाचा. तुमचे काही मौल्यवान जे काही विचार असतील पुस्तक वाचल्यानंतर किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. आणि काही नाही, फार उकडतंय म्हणून आज घरात बसून, त्यामुळे साऊंड कसा ऐकू येतोय मला माहित नाही. आता मी हा व्हिडिओ अपलोड केलाय म्हणजे तो साऊंड व्यवस्थित ऐकू आला म्हणूनच केलेला आहे. तर बघा, माझे इतरही व्हिडिओज बघा तुम्ही आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी काही नाही. फार प्रचंड उकडतंय त्यामुळे घरात बसून हा व्हिडिओ केला. बाहेर जाणं शक्य नाही त्या उन्हामध्ये हे करणं, व्हिडिओ करणं शूट. त्यामुळे जरा आज घरातच बसून हा व्हिडिओ केला. तर नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. भेटूया लवकरच. बाय.